चलो ठीक आहे. आज 15 ऑगस्ट. ठीक आहे. आज कमी वाचलेलं आहे. थोडंसंच आहे, पण इथिक्सचे पहिले दोन टॉपिक आहेत त्याच्या शॉर्ट नोट्स. ठीक आहे. शो मस्ट गो ऑन. ओके. Ethics. Mackenzie defines ethics the study of what is right or good in human conduct. What is right or good in human conduct. ठीक आहे. सोर्सेस ऑफ इथिक्स. इथिक्सचे सोर्सेस कोणते कोणते? रिलिजन पासून काही इथिक्स आलेत, लिगल सिस्टम पासून काय आलेत, ह्युमन कॉन्शियन्स पासून काय आलेत, कल्चर पासून आलेत, फॅमिली सिस्टम, थिंकर, फिलॉसॉफर. ठीक आहे. ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळे वेगवेगळे कंपोनंट आहे, याच्यापासून काही गोष्टी आल्यात की ज्या आपण फॉलो करतो नेहमी आणि त्या इथिकली ऍप्लिकेबल आहेत, म्हणजे ऍक्सेप्टेबल. ठीक आहे. सिग्निफिकन्स ऑफ इथिक्स काल बघितलेलं आपण की ठीक आहे. प्रोव्हाइड द मॉरल मॅप, फ्री फ्रॉम प्रिज्युडिसेस, सेल्फ रिअलायझेशन, क्रिएट करते, इम्प्रूव्ह द डिसिजन मेकिंग, अटेनमेंट ऑफ समन बोनम, द हायेस्ट गुड, डिफिनेटिव्ह हॅपीनेस. आपण कोणते कोणते पाहिले होते का? एक तर इथिकल डिसिजन मेकिंग असले ना, तर मॉरल क्रेडिबिलिटी असते पर्सनची. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता क्रेडिबिलिटी आली, ट्रस्ट होणार, सोशल ऑर्डर, कल्चर ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अपहोल्ड रूल ऑफ लॉ, आता पीस अँड पीस असणार, एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी असणार. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी. अब्सेन्स ऑफ इथिक्स नसेल तर काय होणार? ॲट इंडिव्हिज्युअल लेवलला काय? कास्टिझम त्यांना फॉलो करणार, सेल्फिशनेस असणार, डोमेस्टिक व्हायलन्स, अनइम्पॅथेटिक बिहेवियर त्या पर्सनचं असणार. आता हे अब्सेन्स ऑफ इथिक्स बेसिकली बघायला गेलं ना, आपल्याला भरपूर वेगवेगळे कंपोनंट आहेत, त्याच्यानुसार बघावं लागेल. एक इंडिव्हिज्युअल, एक सोसायटी, एक पॉलिटिकल लेवलला, ब्युरोक्रेसीमध्ये, इंटरनॅशनल, एन्व्हायरमेंटल आणि बाकी अप्लाइड वगैरे त्याचा पार्ट आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअलला काय काय? कास्टिसिझम, सेल्फिशनेस, डोमेस्टिक व्हायलन्स, अनइम्पॅथेटिक. सोशलमध्ये बघितलं तर ॲक्सेप्टन्स ऑफ करप्शन. पण इथिक्स जर असतील लोकांमध्ये तर करप्शनला ॲक्सेप्ट करणार नाही. तर अब्सेन्स ऑफ इथिक्समध्ये ॲक्सेप्टन्स ऑफ करप्शन वगैरे. कॉमोडिफिकेशन ऑफ ह्युमन, मटेरियलिझमवर जास्त फोकस वाढलाय. एंड्स सरपासेस द मीन्स, व्हायलन्स, डिसरिस्पेक्ट टुवर्ड द व्हलनरेबल सेक्शन. पॉलिटिकलमध्ये क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, पॉवर अब्यूज, पॉवर कॉन्सन्ट्रेशन, काही लोकांकडं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पॉवर, डिफेक्शन, इनस्टेबिलिटी टू द गव्हर्नमेंट, या सगळ्या गोष्टी. ब्युरोक्रेसीमध्ये बघितलं तर कोणतं? करप्शन, नेपोटिझम, ट्रस्ट डिफिसिट, पनिशमेंट पोस्टिंग, रेड टेपिझम, लाल पिताशाही. ठीक आहे. फेवरेटिझम बघा, रेड टेपिझम, फेवरेटिझम, नेपोटिझम, करप्शन, पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ स्कीम्स. है ना. इंटरनॅशनल बघितलं तर व्हायलेशन ऑफ सीज फायर अग्रीमेंट, क्रॉस बॉर्डर टेररिझम, ऑर्गनाइज क्राईम, ट्रॅफिकिंग, ड्रग ट्रॅफिकिंग आणि ह्युमन ट्रॅफिकिंग असं. ठीक आहे. प्रोटेक्शनिझम, वॅक्सिन नॅशनलिझम. एन्व्हायरमेंटलमध्ये इलिगल डिफॉरेस्टेशन, ॲनिमल टॉर्चर, वाईल्ड लाईफ क्राईम. कोणते कोणते अब्सेन्स ऑफ इथिक्समध्ये धरलं? इंडिव्हिज्युअल लेवल काय होणार? सेल्फिशनेस होणार, कास्टिझम त्यांना प्रॅक्टिस करणार. ठीक आहे. डोमेस्टिक व्हायलन्स होऊ शकतो. सोशलमध्ये बघितलं ॲक्सेप्टन्स ऑफ द करप्शन, एक सोशल फॅक्टर आहे. कमोडिफिकेशन ऑफ वुमन, व्हायलन्स, इन्क्रीजिंग मटेरियलिझम. ठीक आहे. डिसरिस्पेक्ट टुवर्ड द वल्नरेबल सेक्शन्स. पॉलिटिकलमध्ये क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, पॉवर अब्यूज, पॉवर कॉन्सन्ट्रेशन, डिफेक्शन, इन्स्टॅबिलिटी टू द गव्हर्नमेंट. ब्युरोक्रेटमध्ये बघितलं तर नेपोटिझम आलं, फेवरेटिझम आलं, लाल पिताशाही, रेटिपिझम, करप्शन, नंतर पोर इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम्स. इंटरनॅशनलमध्ये काय की व्हायलेशन ऑफ द सीज फायर ॲग्रीमेंट, क्रॉस बॉर्डर टेररिझम आलं, ट्रॅफिकिंगवाले इश्यू झाले, प्रोटेक्शनिझम, वॅक्सिन नॅशनलिझम. ठीक आहे. इन्व्हायरमेंटलमध्ये इलिगल डिफॉरेस्ट्रेशन, ॲनिमल टॉर्चर, वाईल्ड लाईफ क्राईम, हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता इव्हॅल्युएशन ऑफ इथिक्स तुम्ही कसं इव्हॅल्युएट करणार? थोडा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे, गरजेचा बी नाही तेवढा बघितलं तर. ठीक आहे. वाचून घेतो ते एकदा रिवाइज करून. कंडक्ट, बेसिक इव्हॅल्युएशन ऑफ द समवन्स बिहेवियर. एखाद्याचं बिहेवियरचं बेसिक इव्हॉल्युशन. ठीक आहे. ठीक. तर आता समजा की एखादा ॲक्ट म्हणजे मी काहीतरी कृत्य केलं, ते मी व्हॉलंटरी केलं का इनव्हॉलंटरी केलं. ठीक आहे. व्हॉलंटरी केलं असेल तर बाय चॉईस, फ्रीडम ऑफ विलनुसार केलं. ठीक आहे. इनव्हॉलंटरी केले तर बाय द कंपल्शन, काहीतरी माझी कंडिशन आहे, त्याच्या कंडिशननुसार मी त्या कंडिशनमध्ये तसं ॲक्ट केलं, इनव्हॉलंटरी केलं, विदाऊट इंटेन्शन. मला माहित नाही की काय होणार आहे पुढे. जसं की स्लीप, इंटॉक्सिकेशन,
रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये काही कृत्य झाले, मेंटल इमेज चॅलेंजेस, समजा की काही कंडिशन आहे मेंटल डिफेक्ट वाले काहीतरी असेल, चाइल्ड अप टू 7 इयर याला काय कळते आता, याला काहीतरी गेले ती इनव्हॉलंटरी, कोणीतरी सांगितलं असं कर. एनी ऍक्शन इनव्हॉलंटरी आर द नॉन मोरल ऍक्शन्स. ऍक्शन 3 प्रकारचे आहेत मोस्टली बघायला गेलं तर. एक मोरल ऍक्शन, नॉन मोरल ऍक्शन आणि इमोरल ऍक्शन. ठीक आहे. आता एथिक्स, एथिक्स हे बघितलं आपण, जर तुम्ही विचार करा, त्याचे इमोशन असणं आणि ते ऍक्ट करणं, माझा विचार जरी आला डोक्यामध्ये तर ते इथिकली रॉंग आहे. ठीक आहे. थॉट आणि लॉ काय बेसिक डिफरन्स काय आहे एथिक्स वर्सेस लॉ. एथिक्स आहे ना, थॉट मध्ये जरी आलं तरी चुकीचं. लॉ कधी जर तुम्ही ऍक्ट केलं, तसं जर चुकीचं ऍक्ट केलं तेव्हा लॉ आहे. तर तुम्हाला एथिक्स वर्सेस लॉ मध्ये काम आहे. ठीक आहे. थॉट, इमोशन, ऍक्ट. आता ऍक्ट कसा असू शकतो, इथिकल असू शकतो, अनइथिकल असू शकतो, व्हॉलंटरी असू शकतो, इनव्हॉलंटरी असू शकतो, मॉरल, इमॉरल किंवा नॉन मॉरल. ठीक आहे. आता इनव्हॉलंटरी मध्ये बघितलं की इनव्हॉलंटरी ऍक्शन मोस्टली कोणते, नॉन मॉरल. आता व्हॉलंटरी मध्ये पण एक कॉन्शियस आहे आणि एक हॅबिच्युअल आहे. मी म्हणजे हॅबिट झाली मला त्या ऍक्शनची व्हॉलंटरी, एक कॉन्शियस ऍक्शन घेतली. आता आणि त्याच्यातले पण आता त्याच्यामध्ये प्रत्येक 3 डिव्हिजन, मॉरल, इमॉरल, नॉन मॉरल, मॉरल, इमॉरल, नॉन मॉरल. आता कंडक्ट काय, ऑल कॉन्शियस, हॅबिच्युअल, moral and immoral actions are called conduct. एवढंच, जास्त डोकं लावायची गरज नाही. फक्त एकच महत्वाचं आहे, कोणतं, इथिक्स वर्सेस लॉ वाला. इथिक्स हे तुम्ही थॉट जरी केलं तरी चुकीचं आहे, लॉ जेव्हा ऍक्ट केलं तेव्हा चुकीचं आहे. नेचर ऑफ इथिक्स काल बघितलं की नॉर्मेटिझम, युनिव्हर्सलिझम, सायन्स ऑफ व्हॅल्यूज, एक्झिस्ट इन ऑल ह्युमन सोसायटीज, एक्सक्लुझिव्हली फॉर ह्युमन बिंग्स, भरपूर आहे त्याच्यात. ठीक आहे. आता डायमेन्शन्स ऑफ इथिक्स, डायमेन्शन पण काल बघितले आपण, डायमेन्शन, डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, मेटा इथिक्स, नॉर्मेटिव्ह इथिक्स आणि अप्लाइड इथिक्स. नॉर्मेटिव्हिटी मध्ये बघितलं होतं की 3 गोष्टी होत्या की कन्सिक्वेन्शियलिझम, युटिलिटरियनिझम, तेच डिओन्टॉलॉजी आणि व्हर्च्यू इथिक्स. डिओन्टॉलॉजी असे होते की जे ड्युटी बेस्ड आहे तुमचे, ते कन्सिक्वेन्शियलिझम कोणी दिली, बेंथमॅन बिलनं दिली, कॅटेगोरिकल इम्परेटिव्ह ऑफ कांट. ठीक आहे. आता कन्सिक्वेन्शियलिझमचे लिमिटेशन दिलेले की कन्सिक्वेन्शियलिझम काय म्हणते की ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेट नंबर ऑफ द पीपल. पण जी मायनॉरिटी त्यांचं कसं, आता एखादं इनोव्हेशन, हे इनोव्हेशन सगळ्यात स्टार्टिंगला एकच माणसाला येते बघा, मग नंतर त्याचे जाऊन थेअरी वगैरे बनते, नंतर ते सोशल ऍप्लिकेबल होते. तर हे आता जर त्यांना एक माणसाला जर इग्नोर केले आपण, तर इनोव्हेटिव्ह नसणार ना सोसायटी, आहे की नाही. तर प्रत्येकाचे आपापले लिमिटेशन्स. लिमिटेशन्स काय काय असतात, ignorance, ignore the welfare of the minorities, no shades of gray, right or wrong. ठीक आहे. कॅनॉट प्रिडिक्ट वेदर द कन्सिक्वेन्सेस आर गुड ऑर बॅड. समजा एखादी मी अनएथिकल कंडक्ट केलाय, म्हणजे आता माझी ड्युटी आहे जी की मी अनएथिकली, म्हणजे माझे फॉर एक्झाम्पल माझे मीन्स हे अनएथिकल आहे आणि त्याचं एंड हे चांगलं असणार आहे असं मी म्हणले, पण याची काहीच गॅरंटी नाही की एंड हा चांगला असू शकतो किंवा चुकीचा असू शकतो, वाईट असू शकतो. त्याच्यामुळं ड्युटी फॉलो करणं म्हणजे ते महत्त्वाचं ठरते. पण ते कंटेक्च्युअली डिपेंड करते की कोणत्या कंडिशनमध्ये तुम्ही कसं वाटतं. समजा इमर्जन्सी कंडिशन, आता डिओन्टॉलॉजीचं पण लिमिटेशन काय होतं की cannot produces the result that may people find unacceptable, can produces the result that may people find unacceptable, no place for the human inclination, emotions, consequences. याचं काही घेण्यात नाही, इमोशनचं घेणं नाही, तर कन्सिक्वेन्सेस काय होतील त्याचं नाही, फक्त ड्युटी फॉलो करा. पण याचा आता हे एवढं रिजिड नसलं पाहिजे, वे फॉरवर्ड कसा असला पाहिजे, थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजी, काही थ्रेशोल्ड पर्यंत तुम्ही काम करा डिओन्टॉलॉजीनं, त्याच्या पुढं टेलोलॉजी. तरी काय, थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजी, ओबे द रूल अनलेस इन अन इमर्जन्सी सिच्युएशन. एखादी इमर्जन्सी सिच्युएशन नाहीये तोपर्यंत तुम्ही फॉलो करा थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजी. ठीक आहे. व्हर्च्यू इथिक्स आपण बघितलं की अरिस्टॉटल वाला गोल्डन मॅन, व्हर्च्यू हा त्याचा गोल्डन मॅन. बघितले होतात डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स. डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स मध्ये बघितलं तर कोणते कोणते बघा, जिओग्राफिकल, डेमोग्राफिकल, इकॉनॉमिक फॅक्टर, पॉलिटिकल फॅक्टर आणि रिलिजन.
ठीक आहे, आता एक एवढी कॉन्सन्ट्रेट करतो स्लाइड. जिओग्राफिकल मध्ये कोणते कोणते ते रिसोर्सेस कोणते कोणते, क्लायमेट काय, वेदर काय, त्याच्यानुसार रिसोर्सेस बघितलं आपण काय ॲग्रिकल्चरल. आता समजा की आता ॲग्रिकल्चरल बेस्ड इकॉनॉमी एखादी आहे, तर ॲग्रिकल्चरल लँड आहे तर तिथं व्हेजिटेरियन फूड ग्रो होते, तर ते पण तिथं लँड नाही तर तिथं नॉन व्हेजिटेरियन ही एक त्यांची व्हॅल्यू, त्यांचं इथिक्स आहे. ठीक आहे. क्लायमेट जसं की आता दुसरं एक्झाम्पल क्लायमेट. क्लायमेट काय, कोल्ड आहे किंवा हॉट आहे. कोल्ड जर असेल तर तिथले लोक अल्कोहोल घेणार. ठीक आहे, ते त्यांचं इथिकल आहे. हॉट हॉट क्लायमेट जर असेल तर अल्कोहोल इज नॉट रिक्वायर्ड, त्याच्यामुळं त्या ठिकाणी अल्कोहोलला चांगलं नाही मानलं, वाईट दृष्टिकोनातून पकडलं जाणार. ठीक आहे. आता वेदर मध्ये बघितलं तर समजा की डस्टी विंड आहे, ठीक आहे, चेहरा कव्हर करणं गरजेचं आहे डस्टी विंड असल्यामुळे, तर पडदा सिस्टम मध्ये तर त्या ठिकाणी इथे काय, पण त्याची आता गरज आहे का, ते सगळं इव्हॉल्व्ह तुम्हाला करावं लागणार. आता समजा हॉट वेदर आहे, आता हॉट वेदर मध्ये लेस क्लोथ घालणं ओके, कोल्ड वेदर मध्ये मोर क्लोथ्स, हे त्यांचं इथिक्स आहे, हे डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स आहे. आता सेकंड कोणतं होतं की डेमोग्राफी. डेमोग्राफीमध्ये पॉप्युलेशन साईज, सेक्स रेशो आणि डायव्हर्सिटी. आता पॉप्युलेशन साईज, आता एखादी कंट्री खूप जास्त ओव्हर पॉप्युलेटेड आहे, बरोबर आहे, तिथं रिसोर्सेस नसणार तेवढे, मग त्याच्यासाठी कॉम्पिटिशन असणार आहे. तर ओव्हर पॉप्युलेटेड मध्ये कॉम्पिटिशन एखादी व्हॅल्यू असू शकते. अंडर पॉप्युलेशन मध्ये पीस आणि जॉयवर जास्त फोकस असू शकतो, जसं की भूतान. ठीक आहे. सेक्स रेशो, इक्वल जर सेक्स रेशो आहे तर मोनोगॅमस आहे. मेलची संख्या खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू फिमेल, देन पॉलिअँड्री आहे. फिमेलची संख्या खूप जास्त आहे तर पॉलिगायनी, हे त्या त्या सोसायटीमध्ये आहे. हे डिटर्मिनंट्स आहेत. डायव्हर्सिटी, आता एखादी होमोजिनियस सोसायटी आहे, होमोजिनियस डेमोग्राफी, तर तिथलं फंडामेंटलिझम की हेच बरोबर आहे हे असणार. पण हेट्रोजिनियस जिथं आहे, समजा की हेट्रोजिनियस, तर त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणार, लिबरलिझम असणार, प्रोग्रेसिव्ह असणार. ठीक आहे. पॉलिटिकल फॅक्टर, नेचर ऑफ स्टेटवर पण डिपेंड करतं. आता ते मोनार्किक स्टेट आहे किंवा डेमोक्रेसी, मोनार्की जर असणार तर ओबेडियन्स, जसं की रशिया आहे ना, नॅशनल कॅरेक्टर स्टडी अँथ्रोपॉलॉजीमध्ये आपण पाहिले. डेमोग्राफी पॉलिटिकल, म्हणजे पॉलिटिकल फॅक्टर, त्याच्यामध्ये जर डेमोग्राफी आहे तर डेमोक्रेसी आहे तर लिबरलिझम असणार. ठीक आहे. आता रिलिजन, तसंच रिलिजनचं पण मॅटर आहे की नंबर ऑफ रिलिजन त्या देशामध्ये किती. जर एक रिलिजन असणार तर फंडामेंटलिझम त्यांचा मेन व्हॅल्यू आहे की हेच बरोबर. जर आता भारतासारख्या देशामध्ये भरपूर रिलिजन आहेत तर तिथे टॉलरन्स आहे, प्लुरलिझम आहे, ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. नेचर कसं आहे त्या रिलिजनचं, प्रोग्रेसिव्ह आहे का रिग्रेसिव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह जर असेल तर सायंटिफिक टेम्पर त्यांच्यामध्ये आहे, रिग्रेसिव्ह आहे तर काय आहे की रिच्युअलिझम आहे. ठीक आहे. आता डिटर्मिनंट्स ऑफ इंडिव्हिज्युअल ऍक्ट पण आहे, पण गरज नाही त्याची एवढी, है ना, ते बघून गरज नव्हती डिटर्मिनंट्स ऑफ इंडिव्हिज्युअल ऍक्टची. आता एथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप. सगळ्यात पहिले प्रायव्हेट रिलेशनशिप म्हणजे काय, प्रायव्हेट म्हणजे आपलं स्वतःचं, आपलं फॅमिली, हे ते सगळं प्रायव्हेट आलं. प्रायव्हेट असं नाही की जी एखादी कंपनी आहे, तसं नाही. प्रायव्हेट रिलेशनशिप म्हणजे आपली फॅमिली फ्रेंड्स असं. ethical value that person follows in a personal life while dealing with the various relationships such as family, friendship, etc. इम्पॉर्टंट व्हॅल्यू कोणत्या आहेत मग फॅमिलीमध्ये, तर आता बघितलं आपण लव, केअर, ट्रस्ट, रिस्पेक्ट, म्युच्युअल रिस्पेक्ट, लॉयलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी, टॉलरन्स, ॲक्सेप्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, इम्पॉर्टंट व्हॅल्यू ना ते आपल्या फॅमिलीमध्ये. आता बघा, टॉलरन्स आहे, एकमेकाला टॉलरेट करावं लागतं, ॲक्सेप्ट करावं लागतं जसे तसे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अकाउंटेबिलिटी आहे, लव आहे, लॉयल्टी आहे, ग्रॅटिट्यूड आहे, म्हणजे एल्डरली जे असतील त्यांच्या प्रती आपला ग्रॅटिट्यूड आहे, म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, ट्रुथफुलनेस आहे, ट्रस्ट आहे, फॅमिलीवर केअर आहे, सगळ्या व्हॅल्यू. प्रायव्हेट रिलेशनशिप रिलेटेड कशाच्या बेसिसवरती ठरते, समजा की इंडिव्हिज्युअल व्हर्च्यू. मी काय म्हणतोय, रिलीजन माझं काय, सोशल नॉर्म्स कसे आहेत, फॅमिली, पेअर ग्रुप, सोसायटी, लॉ ऑफ लँड काय. ठीक आहे, त्याच्यावर डिपेंड करते. द इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स इन पब्लिक रिलेशनशिप कसे आहे की लीड्स टू द लिव्हिंग गुड लाईफ, राईट डिसिजन मेकिंग, कॅरेक्टर डेव्हलपमेंट, इथिकल लेसन्स फॉर द चाइल्ड, acceptance in public life, more tolerance for the imperfectionism, what more tolerance for imperfect, असं काहीतरी. तर एथिक्स इन पब्लिक रिलेशनशिप म्हणजे आता मी कलेक्टर झालो, मला ती पूर्ण सोसायटी त्या टाईपमध्ये,
एनिथिंग दॅट इज सिच्युएटेड इन इंटरॅक्ट विथ द पब्लिक डोमेन मध्ये मला जे पण काम आहे त्याच्यानुसार तिथं कोणती इथिक्स आहे. ठीक आहे. इथिक्स इन पब्लिक रिलेशनशिप्स आर गव्हर्न बाय द पॉवर आहे ना. आता कोणते कोणते क्वालिटी म्हणजे व्हॅल्यूज असायला पाहिजे की फॉर एक्झाम्पल आता नोलन कमिटीनं 7 प्रिन्सिपल्स इन द पब्लिक लाईफ असं दिले. तर त्याचं निमोनिक काय आहे की सोहेल म्हणजे काय की आता एस फॉर सेल्फलेसनेस, ओ फॉर ऑब्जेक्टिव्हिटी, ओ फॉर ओपननेस, एच फॉर ऑनेस्टी, अकाउंटेबिलिटी, इंटिग्रिटी आणि लिडरशिप. ठीक आहे. आता लीडर कोण असला पाहिजे. द लीडर इज द वन हू नोज द वे, goes the way and shows the way. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल IPS ऑफिसर हर्ष पोद्दार. आता ही युनिक युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप क्रिएटेड 2 लाख यंग लीडर अगेन्स्ट क्राईम इन महाराष्ट्र, अगेन द करप्शन ॲज अ क्राईम बहुतेक इन महाराष्ट्र. इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स इन पब्लिक रिलेशनशिप सगळे तेच पॉईंट परत. मॉरल कंपास टू द रिझॉल्ट कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, इफेक्टिव्ह अँड बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग, क्रेडिबिलिटी ऑफ ट्रस्टवर्दी, मिनिमम लेवल ऑफ कर्टसीज वगैरे. ठीक आहे. आता सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमंग द मासेस. फॉर एक्झाम्पल प्रशांत नायर IAS ऑफिसर, 100 ॲक्च्युअल कलेक्टर. पहिला टॉपिकचा असा. सेकंड टॉपिक ॲटिट्यूड वाला. तर ॲटिट्यूड काय? ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा ॲम्बिव्हॅलंट असू शकतो. ओरिएंटेशन टुवर्ड्स द सायकोलॉजिकल ऑब्जेक्ट विच हॅज 3 कंपोनंट. कोणते कोणते? कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह अँड म्हणजे बिहेवियर डिस्पोजिशन टू बिहेव इन अकॉर्डिंग टू द बिलीफ. कोणते कंपोनंट आहे? कॉग्निटिव्ह पार्ट बिलीफ, इमोशन असोसिएटेड विथ दॅट बिलीफ आणि डिस्पोजिशन टू बिहेव इन अकॉर्डिंग टू दॅट बिलीफ. ठीक आहे. डिस्पोजिशन टू बिहेव, कॉग्निटिव्ह पार्ट बिलीफ, इमोशन असोसिएटेड विथ दॅट आणि डिस्पोजिशन टू बिहेव इन अकॉर्डन्स टू दॅट बिलीफ. ठीक आहे. नंतर फॉर्मेशन ऑफ ॲटिट्यूड कसा होतो? एखाद्या पर्सनचा ॲटिट्यूड कशावर डिपेंड करते? त्याचे सोशल फॅक्टर आहे, पर्सनल फॅक्टर आहे, बायोलॉजिकल फॅक्टर आहे, जेनेटिक फॅक्टर. जसं की जेनेटिक फॅक्टर तेवढे कारणीभूत ठरत नाही बघायला गेलं. ठीक आहे. सोशल फॅक्टरमध्ये काय की वन सॅटिस्फॅक्शन, गिव्हन इन्फॉर्मेशन बाय द क्रेडिबल पर्सन, ग्रुप अफिलिएशन म्हणजे ते कोणत्या ग्रुपमध्ये जायचं आहे त्याला समजा की प्रायमरी ग्रुप, सेकंडरी ग्रुप किंवा रेफरन्स ग्रुप. म्हणजे हा ग्रुप मला आता फॉर एक्झाम्पल मला एखाद्या ग्रुपमध्ये एंटर करायचं तर मला त्या ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असलं तर आणि मी माहीत असलं पाहिजे आणि मी तसं वागण्याचा प्रयत्न करतोय है ना. माझा प्रायमरी ग्रुप आहे. समजा प्रायमरी ग्रुप म्हणजे माझा स्वतःचा, हे माझा सेकंडरी ग्रुप आहे. आणि रेफरन्स ग्रुप ओके हे असं असू शकतो, तसा असू शकतो त्या टाईपमध्ये मग मी त्यानुसार माझं ॲटिट्यूड फॉर्म केले. ठीक आहे. आता तिथलं कल्चर काय त्याच्यावर डिपेंड करते है ना. सोशल लर्निंग, लहान मुलाला सोशल लर्निंगमध्ये आहे की आता इंटेलेक्चुअली या सगळ्या गोष्टी होत्या. क्लासिकल कंडिशनिंग, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग, ऑब्झर्वेशनल लर्निंग. क्लासिकल कंडिशनिंग हवी पावलोवचं माहिती आपल्याला एक्सपेरिमेंट. इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग काय की रिवॉर्ड अँड पनिशमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला हे भेटेल समजा की 10वीला चांगले मार्क आणा नंतर गाडी भेटेल है ना, किंवा नाही केलं तर मग अशी पनिशमेंट भेटेल अशा ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग. नंतर ऑब्झर्वेशनल लर्निंग. आता एक सायकोलॉजिस्ट आहे अल्बर्ट बेंडोला, त्यांच्या म्हणण्यानुसार काय की चाइल्ड लर्न बाय ऑब्झर्वेशन नॉट बाय द इन्स्ट्रक्शन. म्हणजे आता एखादा छोटा मुलगा आहे ते शिकतो कसं की बाय द ऑब्झर्वेशन. तर फॅमिलीमध्ये जर भांडण चालू आहे, व्हायलन्स चालू आहे तर त्याची ॲटिट्यूड तसा फॉर्म होणार. घरामध्ये शांतता आहे, सगळ्या गोष्टी येतात तसे त्यानुसार फॉर्म होणार. ठीक आहे. पर्सनल फॅक्टर. आता समजा की पर्सनल फॅक्टर म्हणजे काय, माझे स्वतःचे फॅक्टर कोणते कोणते? माझे इंटेलिजन्स काय आहे, मी कुठपर्यंत त्या गोष्टीला इव्हॅल्युएट करू शकलो त्यानुसार माझा ॲटिट्यूड ठरवणार. का माझा इंटरेस्ट कोणत्या कोणत्या डिरेक्शनला आहे, माझी क्रिएटिव्हिटी याच्यावर डिपेंड करतात. बायोलॉजिकलमध्ये आता समजा की आता समजा एखादा 60-70 वर्षाचा माणूस आहे त्याचा ॲटिट्यूड वेगळा असणार. एजनुसार बी डिपेंड करते, सेक्स अँड जेंडरवर बी डिपेंड करते. त्याला एकदम आहे ह्युमन बायोग्रामर. ठीक आहे ना. ह्युमन बायोग्रामर. फिजिकल कंडिशन, आता फिजिकल कंडिशननुसार पण ॲटिट्यूड ठरणार. फंक्शन्स ऑफ ॲटिट्यूड काय? कॉग्निटिव्ह बिलीफ. आता फंक्शन्स ऑफ ॲटिट्यूड हे 3 फॅक्टर आहेत ना पहिले, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियरल. त्याच्यानुसार ठरणार. तर कॉग्निटिव्ह बेनिफिट्समध्ये काय? सेफ्टी फ्रॉम अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन. आता माझा सेफ्टी फ्रॉम अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन, मला एखादी इन्फॉर्मेशन माहिती का असं करायचं
अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन घेणारच नाही मी. कॉग्निटिव्ह बेनिफिट्स, रेडीमेड सोल्युशन आहे. ओके, ह्या कंडिशन सिच्युएशन आहे त्यामध्ये असं वागलं पाहिजे बस, ना त्याच्यात डोकं लावायचं ना त्याला क्वेश्चन करायचं ना काय काय. रेडीमेड इझी सोल्युशन, नॉट नेसेसरीली गुड बट सेव्ह द टाइम अँड एनर्जी. ठीक आहे. इमोटिव्ह म्हणजे इमोशनल किंवा अफेक्टिव्ह फंक्शन काय, सेल्फ एक्सप्रेशन फंक्शन, एक्सप्रेशन ऑफ सोशल कन्सर्न, त्या आणि बिहेवियरल फंक्शन मध्ये काय, ॲटिट्यूड अँड बिहेवियर लिंक, प्रिडिक्ट द पर्सन बिहेवियर, क्रिएट द ट्रस्ट. आता समजा की माझा ॲटिट्यूड एखादा आहे पण माझं बिहेवियर त्याच्यानुसार नाही आहे, ट्रस्टवाली सिच्युएशन निर्माण होणार नाही. पण हे जर दोन्ही ॲटिट्यूड आणि बिहेवियर एका लिंकमध्ये जर असतील तर ट्रस्ट निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. द डिसफंक्शन जर असलं ॲटिट्यूडचं तर सोशल डिव्हिजन बिटवीन द रिलिजन, कास्ट वगैरे, डिस्क्रिमिनेशन अँड एक्सप्लॉयटेशन ऑफ फिजिकल सेक्शन, इट मेक्स द सोशल चेंज डिफिकल्ट. फॉर एक्झाम्पल UCC वाल्या केसमध्ये आता व्हॅल्यू अँड ॲटिट्यूड रिलेशनशिप आहे. तर ॲटिट्यूड हा डिपेंड करतो व्हॅल्यू माझी काय. ठीक आहे, पहिली गोष्ट. नंतर व्हॅल्यू जर चेंज झाली तर ॲटिट्यूड चेंज होतो, आणि व्हॅल्यू ही ॲटिट्यूड अँड बिहेवियर मधली लिंक. तीन गोष्टी आहेत. काय आहे की ॲटिट्यूड आर द बेस्ड ऑन व्हॅल्यूज चेंज लीड्स टू द ॲटिट्यूड चेंज, व्हॅल्यू कॅन मॉडरेट द रिलेशनशिप बिहेवियर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, माझी व्हॅल्यू आहे नॅशनलिझम, तर माझा ॲटिट्यूड काय की पॉझिटिव्ह फॉर कंट्रीज सोल्जर. ठीक आहे. त्यासाठी आता आता एक ॲटिट्यूडच्या हे पहिलं ना कंपोनंट कोणते, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियर. त्याच्यातला पहिला कंपोनंट कॉग्निटिव्ह, थॉट बघितलं. ठीक आहे. थॉट, इव्हॅल्युएटिव्ह थॉट दोन प्रकारचे आहेत. एक ओपिनियन आहे माझा, एक बिलीफ आहे. बिलीफ मध्ये पण भरपूर टाईप आहेत. एक डोगमा आहे, स्टेरिओटाइप आहे, फेथ आहे, हायपोथेसिस आहे. फॉर एक्झाम्पल डोगमा म्हणजे काय की फ्रॉम बिलीफ ऑन समथिंग इलॉजिकल ऑर इररेशनल. ठीक आहे, एकदम इलॉजिकल त्याच्यावर पण माझा पंप येते. फॉर एक्झाम्पल सुपरस्टिशन्स है ना. फेथ काय की बिलीफ इन ट्रान्ससेंडेंटल आयडियाज, आणि हायपोथेसिस काय की रॅशनल बिलीफ. ठीक आहे. आता थॉट आणि ॲटिट्यूड मध्ये रिलेशनशिप काय. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल पहिले तर सिमिलॅरिटी सांगतो की थॉट आणि ॲटिट्यूडचा जे पहिला कॉग्निटिव्ह वाला पार्ट आहे ते. थॉट काय की कॉग्निटिव्ह ॲस्पेक्ट आहे, इनन्युमरस आहे, लर्न अँड इव्हॉल्ड आहे, आणि इम्पॅक्ट ऑन पर्सनॅलिटी. ठीक आहे ना. एखादा माझे जर मला चांगली इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यानुसार माझा ॲटिट्यूड चेंज होऊ शकतो, की इम्पॅक्ट ऑन पर्सनॅलिटी. त्याचा डिफरन्सेस काय, थॉट आहे जे ना फक्त ओनली कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट ऑफ ॲटिट्यूड, पण ॲटिट्यूड कॉग्निटिव्ह आहे, अफेक्टिव्ह आहे, बिहेवियर आहे. थॉट इझी टू चेंज आहे, कॉग्निशन आहे, एखादी नवीन इन्फॉर्मेशन दिली, ॲक्सेप्टन्स आहे. ओके. इम्पॅक्ट ऑन पर्सनॅलिटी खूप कमी आहे, कारण एकच कंपोनंट ऍक्ट करायला. पण ॲटिट्यूडमध्ये कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियर तिन्ही कंपोनंट ऍक्ट करतात. तर इम्पॅक्ट ऑन पर्सनॅलिटी खूप जास्त आहे आणि डिफिकल्ट चेंज आहे. तिन्ही गोष्टी आता कॉग्निशन जर चेंज झालं पण माझं बिहेवियर चेंज होणार नाही लवकर. ठीक आहे. ॲटिट्यूडल चेंजेस स्टार्ट फ्रॉम द थॉट. सगळ्यात पहिले थॉट चेंज होणार, नंतर माझं इफेक्टिव्ह इमोशन्स त्याबद्दल चेंज होणार, नंतर माझं बिहेवियरमध्ये त्याचा फरक दिसेल. ठीक आहे. आता स्ट्रॉंग ॲटिट्यूड कॅन स्टॉप द न्यू अँड अपोजिट. आता समजा की माझा एखादा खूप जास्त स्ट्रॉंग ॲटिट्यूड आहे आणि नवीन इन्फॉर्मेशनला मला स्टॉप पण करते, मला नाही पाहिजे ती इन्फॉर्मेशन, माझ्या अकॉर्डिंग ती सूटच होत नाही. ठीक आहे. स्टॉप द न्यू थॉट बिंग इनॲक्सेप्टेड, बायस्ड असिम्युलेशन होऊ शकते, सिलेक्टिव्ह अवॉइडन्स होऊ शकते, की माझं जे मन नाही त्याच्या विरोधात जर इन्फॉर्मेशन त्याला अवॉइड करायचं. सिलेक्टिव्ह अवॉइडन्स खूप जास्त जर स्ट्रॉंग ॲटिट्यूड आहे. ठीक आहे. बायस्ड असिम्युलेशन. आता तीन गोष्टी, स्टेरिओटाइप, प्रेजुडिसेस आणि डिस्क्रिमिनेशन, याच्यामध्ये काय फरक आहे. स्टेरिओटाइप जे आहे ना, असोसिएटेड विथ कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट ऑफ ॲटिट्यूड, ओनली कॉग्निटिव्ह है ना, बिकॉज इट इज अ थॉट, जनरलाइज्ड खूप एक्सपेक्टेशन्स आहे, जनरली निगेटिव्ह आहे. स्टेरिओटाइप जनरली निगेटिव्ह आहे, प्रिव्हेलंट इन सोसायटी, वुमन, मायनॉरिटी आणि ट्रायबल. पण प्रिव्हेलंट इन सोसायटी वुमन, म्हणजे वुमन बद्दल काही स्टिरिओटाइप आहे, मायनॉरिटी बद्दल काही आहे, ट्रायबल बद्दल काही स्टिरिओटाइप आहे. तसं जनरलाइज आहे, एक्सपेक्टेशन्स आहे, जनरली निगेटिव्ह आहे. प्रेज्युडिस मध्ये काय फरक आहे. प्रेज्युडिस मध्ये ऑल कंपोनंट आहे, म्हणजे तुमचा कॉग्निटिव्ह आहे, बिहेवियरल आहे आणि इमोशनल पण आहे. ठीक आहे. ऑल कंपोनंट, इट इज अन ॲटिट्यूड, कॉग्निटिव्ह, इमोशन्स अँड बिहेवियर. ठीक आहे. आणि जर डिस्क्रिमिनेशन जे ओनली बिहेवियरल कंपोनंट आहे.
ठीक आहे. ॲटिट्यूड बिहेवियर रिलेशनशिप. आता ॲटिट्यूड बिहेवियर रिलेशनशिप हे पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते किंवा पार्शल पण असू शकते. ठीक आहे. एक स्टडी रिचार्ड लायब्ररी. आता समजा की काय स्टडीमध्ये सांगतो, चायनीज कपल आहे. तर बघा, अमेरिका आणि चायनाची थोडी जमत नाही. आता ते चायनीज कपल हॉटेलमध्ये गेले अमेरिकेमधल्या, जवळपास 250 हॉटेलमध्ये गेले. तर एकानं डिनाईट केले राहण्यासाठी, 249ला राहू दिले. त्यांना गुड चांगले वागलेत. पण चांगलं वागले सगळं ठीक आहे. पण जेव्हा त्यांनी चायनीज कपल एक बिझनेस प्रपोजल अमेरिकन हॉटेलला पाठवले, तर 128च रिस्पॉन्स आले है ना, खूप कमी आलेत. तर ते त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, तो निगेटिव्ह ॲटिट्यूड होता त्यांचा. ठीक आहे. आता ॲटिट्यूड बिहेवियर गॅप. अगर माझा एक ॲटिट्यूड आहे आणि माझा बिहेवियर त्यानुसार नाही, हा गॅप आहे, तर हे डिसोनन्स आहे ना. कधी होऊ शकतं असं? एक तर आहे माझी सिच्युएशन काय, एखादी सिच्युएशन काय किंवा आस्पेक्ट ऑफ ॲटिट्यूड कोणता आहे, सिच्युएशन काय. आता बघ, सोशल प्रेशर आहे, लालाच आहे, ॲस्पिरेशन्स आहे, पर्सनल फॅक्टर आहे, व्हॅल्यू मध्ये कोणते तरी दुसरीच आहे. ठीक आहे. सोशल प्रेशर डायव्हर्स होते, लालच म्हणजे किंवा इंट्रोवर्ट आहे किंवा सबमिसिव्ह, पर्सनल फॅक्टर. आता समजा एखादी समजा की आजोबा जे की आवडत नाहीत, ते आलेत माझ्या घरी आणि आणि मला आवडतच नाही त्या तरी पण मला त्यांना म्हणावं लागेल घ्या चहा घ्या बसा, पर्सनल फॅक्टर. बघा, ॲटिट्यूड बिहेवियर मध्ये सगळं चेंजेस आहेत. आस्पेक्ट ऑफ ॲटिट्यूड कोणते आहे की ओरिजिन ऑफ ॲटिट्यूड. म्हणजे आता डिरेक्ट झालं सगळं, तर व्हायलेंट झालं आणि तुम्ही ते बघितले लहानपणी, तरी डिरेक्ट ॲटिट्यूड आहे त्याचा की स्ट्रॉंग आहे, कम्युनल राईटच्या विरोधात है ना. इनडिरेक्ट पुस्तकातून वाचलंय है ना, तर तेवढा त्याचा इफेक्टिव्ह नाही, काय होते काय नाही, तेवढा इनडिरेक्ट है ना. नंतर बायोलॉजिकल स्ट्रेंथ ऑफ ॲटिट्यूड. आता समजा कम्युनल राईट मध्ये घरातलाच एखादा गेलाय, व्हेरी स्ट्रॉंग आहे, दुसऱ्याच्या घरातला गेलाय, तेवढं नाही. इम्पॉर्टन्स ऑफ ॲटिट्यूड आणि कोहरन्स. ठीक आहे. आता चेंज ऑफ ॲटिट्यूड, जर चेंजेस पॉसिबल आहे ॲटिट्यूडमध्ये, पण ॲटिट्यूड कोणता ते लय महत्त्वाचं आहे. आता समजा की कधी चेंजेस होऊ शकतात की इनडायरेक्ट ॲटिट्यूड आहे, लेस इम्पॉर्टंट आहे, इनकोहरंट आहे. पण लेस चेंजेबल कधी डायरेक्ट ॲटिट्यूड आहे, किंवा डिरेक्ट ॲटिट्यूड जेनेटिक आहे, कोहरंट आहे, किंवा खूप इम्पॉर्टंट आहे. तर ॲटिट्यूड चेंज आहे, पण ॲटिट्यूडचे चेंजेस पण कसे होऊ शकतात, दोन प्रकारचे चेंजेस आहेत, कॉन्ग्रुएंट चेंज आणि इनकॉन्ग्रुएंट चेंज. आता समजा की एखादी माझी मैत्रीण आहे, तिच्यासोबत म्हणजे मला खूप आवडायला लागली, एखादी म्हणजे पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह डबल पॉझिटिव्ह झालाय, किंवा निगेटिव्ह टू डबल निगेटिव्ह होऊ शकते, किंवा अपोजिट पण होऊ शकते. पण एकच प्रकारे पॉझिटिव्ह वाला किंवा निगेटिव्ह वाला. पण इनकॉन्ग्रुएंट मध्ये काय की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गोष्टी नफरत मध्ये बदलून गेली इनकॉन्ग्रुएंट. फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲटिट्यूड चेंज. आता फॉर एक्झाम्पल याला कुठं वापरू शकतो की मी एखादा मला दुसरे पर्सनचा ॲटिट्यूड चेंज करायचा आहे, तर मी ते कसं करू शकतो की ॲडिशनल इन्फॉर्मेशन देऊन, इन्फोर्स कॉन्टॅक्ट, पर्सनल चेंजेस, ग्रुप त्यांचा चेंज करू शकतो, रोल प्लेइंग, परसुएशन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. तर परसुएशन मध्ये पण कोणतं आहे की कॉन्शियस अटेम्प्ट टू चेंज समवन्स ॲटिट्यूड, हे परसुएशन. प्रोपोगंडा काय असते की प्रोपोगंडा हे खूप सस्टेनिंग असते, लॉंग टर्म असते, ऑर्गनाइज फॉर्म असते आणि सस्टेन इफेक्ट ऑफ परसुएशन प्रोपोगंडा. ठीक आहे. परसुएशन काय की एनी कॉन्शियस अटेम्प्ट टू चेंज द समवन्स ॲटिट्यूड. एक्झाम्पल काय, ॲडव्हर्टाइजमेंट तर मोस्टली परस्युएटिव्ह असतात. समजा कोलगेटची ॲडव्हर्टाइज आहे, त्याच्यावर डेंटिस्टचं त्या डॉक्टरचं काय काम आहे, परस्युएटिंग करायला. काहीच नाही. परसुएशन कसं करतात, दोन प्रकारचे परसुएशनचे टाईप आहेत, ट्रॅडिशनल अप्रोच आणि कंटेम्पररी अप्रोच. तर ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये काय गोष्टी बघावं लागतात, कोणत्यामध्ये कोण परसुएट करायला, कोणाला करायला, मेसेज काय, मेथड ऑफ कम्युनिकेशन काय, त्याच्यानुसार त्याचे टाईप आहे. आता परच्युडर ठीक आहे, आता मी करेल, माझी क्रेडिबिलिटी काय. आता समजा मी डॉक्टर, एखादी मेडिसिन बद्दल किंवा हेल्थ बद्दल जिम बद्दल मी बोलायला ठीक आहे क्रेडिबल, त्याची सिमिलॅरिटी माझी इन्फ्लुएन्शियल आहे का मी, ते महत्वाचं आहे ना. ठीक आहे. आता विराट कोहलीनं एखादं खूप खाण्याबद्दल काहीतरी हे केली आहे, पण ते तेवढं सिमिलर नाही ना. एखादी गोष्ट विराट कोहलीनं स्पोर्टची ॲडव्हर्टाइजमेंट केली तर सिमिलर त्या टाईप. ठीक आहे. क्विक स्पीड ऑफ कम्युनिकेशन, मेसेज काय, मेसेज हा स्ट्रॉंगली
इमोशनल असलं पाहिजे. कॉग्निटिव्हचा मेसेज थोडा काही फरक पडत नाही, इमोशनल असला पाहिजे. समजा की सगळ्यात पहिले एखादी आता मोबाईल खूप रिस्की आहे असं तसं, मग आमच्याकडे त्याचं सोल्युशन आहे असं ते. मेसेज शुड बी क्लिअर अँड इनडिरेक्ट असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे पण इनडिरेक्ट पण असला पाहिजे सोबत. ठीक आहे. ऑडियन्स कशी त्याच्यानुसार पण डिपेंड करते, परच्युएट करायचं कसं करायचं. आता खूप जास्त ॲग्रेसिव्ह ऑडियन्स तर त्यांना कसं हँडल करायचं डिपेंड करते. सिनियर सिटीजन वाले तर त्यांना लहान बाळाचे पर्सनल आवडणार, त्यांना काहीतरी असं देवाचं असं टाईप आवडेल ऐकायला, बद्दल एकटेपणाबद्दल असं टाईप. सिनियर सिटीजन्स हा सेल्फ एस्टीम पीपल आहे, त्यांच्याकडे जाऊन कसं बोलायचं तसं. मेथड ऑफ कम्युनिकेशन फेस टू फेस कम्युनिकेशन ग्रुपमध्ये किंवा इंटरॅक्शन मेथड त्या टाईपमध्ये. ठीक आहे. कॉग्निटिव्ह प्रोसेसमध्ये दोन सिस्टमिक प्रोसेसिंग आणि हॉलिस्टिक प्रोसेस. सिस्टमिक प्रोसेसिंग करायला प्रत्येक गोष्ट ही सिस्टमॅटिकली विचार केला म्हणजे बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का, म्हणजे प्रत्येक गोष्ट अनालिसिस केली. साधा चहा आपण बनवलाय, ओके साखर कुठून आली, तिथं बरोबर बनली असेल का, काय असं पत्ती कुठून आली. सिस्टमिक प्रोसेस. पण हॉलिस्टिक काय की एखाद्या दिवसातून 90% गोष्टी आपण विचार करत नाही, जे की रेग्युलर चालू 10% बद्दल गोष्टी विचार करतो. हे ह्युरिस्टिक तसं आहे, ऑटोमॅटिकली चालू आहे ना. तर याच्यामध्ये काय थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. ठीक आहे, एकच मिनिटाचा आहे. कॉग्निटिव्ह अप्रोच डिफिकल्टी इन्फॉर्मेशन कोणते कोणते आहेत. फॉरवर्डिंग आहे, सिलेक्टिव्ह अवेअरनेस आहे, बायस अफर्मेशन किंवा ॲटिट्यूड इनॉक्युलेशन. इम्पोजिंग युअरसेल्फ, डिफिकल्टी इन पर्च्युएशन, रिएक्टन्स, फॉरवर्डिंग, सिलेक्टिव्ह अवेअरनेस किंवा बायस अफर्मेशन आणि ॲटिट्यूड इनॉक्युलेशन. रिएक्टन्स, imposing yourself, selective audience म्हणजे काय की selectively providing the information that goes against my attitude. Attacking source of assimilation किंवा attitude inoculation. आता cognitive dissonance. Cognitive dissonance काय असतं की attitude फरक केलाय, ठीक आहे, किंवा दोन ॲटिट्यूड मध्ये फरक केलाय, कॉन्ट्रा इंडिकेशन त्याच्यामध्ये. ठीक आहे. प्रॉब्लेम काय की फिलिंग ऑफ अनइझीनेस किंवा रिस्क ऑफ द सोशल क्रिटिसिझम. आता याच्यातून बाहेर कसं पडायचं, कॉग्निटिव्ह डिसोनन्स मध्ये बाहेर कसं पडायचं. डायरेक्ट मेथड आहे की तुमचा ॲटिट्यूड चेंज करा किंवा बिहेवियर चेंज करा. दुसरं ऑप्शन काय की त्या गोष्टीवर मोर नॉलेज किंवा फॅक्ट जमा करा किंवा ट्रिव्हिलायझेशन म्हणजे त्या प्रॉब्लेमला एकदम छोटं बनवतो. ट्रिव्हिलायझेशन. इनडायरेक्ट मेथड काय की सेल्फ अफर्मेशन, अवॉइडन्स आणि इंटॉक्सिकेशन्स. ठीक आहे. हे कसे काय काइंड ऑफ कॉग्निटिव्ह डिसोनन्स. पब्लिकली क्लेम ॲटिट्यूड वेगळा आणि अपोजिट बिहेवियर आहे. हाऊ द कॉग्निटिव्ह डिसोनन्स हेल्प इन परsuasion. Induce compliance. The compulsion by praising him or her using the social pressure to motivate the person to do the good thing. आता एखादा व्यक्ती आहे, समजा की एखादा कलेक्टर आहे, ते डावरीच्या विरोधात आहे समजा, पण स्वतः डावरी घेतलाय आणि एखाद्या समजा की कार्यक्रमाला गेलाय, ठीक आहे, बसलाय. आता तिथे एखादा जे अँकर आहे त्यानं काय म्हणलं की आमचे सर बघा त्याच्या एकदम विरोधात आहे, असे कधीच घेत नाही. मग त्याला विचारलं की कशाला आता डावरी कॅन्सल केली. Induce compliance due to social pressure. Types of attitude काय की orientation, positive, negative, ambivalent, strength, strong, weak, areas, concern, social, moral, political, religious, remaining attitude.